आणि ते माझ्यावर टीका करायला म्हणजे गुलाबराव पाटील असा आहे तसा आहे. अरे मी निवडून आलो ना भाऊ, असा तसा नाहीये. तुम्ही आम्हाला त्रास दिला, तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकलं, तुम्ही चंद्रकांत पाटलांना त्रास दिला, तुम्ही सगळ्या लोकांना त्रास दिला म्हणून तुम्हाला हे भोगावं लागते. त्रास नाही द्यायचा. अरे मंत्र्यापासून लोकांना वाटलं पाहिजे की मला संरक्षण आहे, मंत्र्यापासून भीती नाही वाटली पाहिजे. त्याला म्हणता मंत्री. हे पद काय आज आहे उद्या नाहीये. टॅग पकडना में रात में माजी मंत्र्याबरोबर कोई नाही रहता उसके साथ में. जे हे तुमची पब्लिक आहे याच प्रेम आपल्या बरोबर राहतं. आणि आज आपल्या बांधवांना मी हीच विनंती करणार. मला काय किती त्रास व्हायचा त्या काळात. शिवसेनेमध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा हे पोलीस लोक का कमी त्रास द्यायचे काय. हा, गणपती का आला का पोलीस, दुर्गा देवी आली का पोलीस, शिवजयंती आला का पोलीस. आणि आता बघा ना, आता काय रुबाब आपला. आगे गाडी पीछे गाडी, बीच में बैठा गुलाबराव गाडी, हे चल रहा है कार्यक्रम. पोलीसच पोलीस, दादा पोलीस गन धारून पागे गुलाबराव पाटलाच्या मागे. ही सगळी बाळासाहेब ठाकरेंची किमया आहे. या शिवसेना प्रमुखांनी माझ्यासारख्या सर्वसाधारण माणसाला मोठं केलं, त्याची ही किमया आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे, सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका. सत्ता आल्यावर माणसांमध्ये फरक पडतो, बोलण्यात फरक पडतो, वागण्यात फरक पडतो. उलट सत्ता आल्यानंतर वडासारखं राहा. वडाचं झाड जेवढं मोठं होतं तेवढं परत पारंबी जमिनीला असते. जो माणूस जमिनीवर चालतो, वाकून चालतो, त्याला जमिनीवरची वस्तू उचलता येते. जो ताट चालतो तो खड्ड्यात जातो. असा माझा स्वतःचा कयास आहे. त्यामुळे सरळ चाला, नम्रतेने चाला.